मैं हूं जावेद खाजी, आप देख रहे हैं इंडिया क्राइम न्यूज। पण आज जिल्हा परिषद शाळेमध्ये कन्या शाळेमध्ये आज सकाळपासून बसलेले आहेत। कशामुळे बसलेत आणि काय मागणी आहे आपली? नमस्कार, आम्ही सर्व वैद्यनाथ विद्यालय माध्यमिक परळी योजनात या ठिकाणचे अतिरिक्त कर्मचारी आहोत। मागील 8 महिन्यापासून आमचे वेतन झालेले नाही। सुरुवातीला मॅपिंग न झाल्यामुळे प्रभारी मुख्याध्यापक गिरी यांनी आम्हाला चाल ढकल करून मॅपिंग झाली नाही, त्यामुळे पगार नाही असं म्हणून 4 महिने ढकलले आहे। आणि त्यानंतर पुढचे 4 महिने अतिरिक्त आम्हाला पुढच्या शाळेने जॉईन करून न घेतल्यामुळे आमचा पगार राहिलेला आहे। बीड जिल्ह्यामधील इतर सर्व शाळांचा अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा ज्यांना रुजू करून घेतलेला नाही त्यांचा पगार झालेला आहे। फक्त आमचे वैद्यनाथ विद्यालय अशी शाळा आहे ज्यांचा पगार झालेला नाही। त्यामुळे ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही आजपासून या ठिकाणी सकाळपासून उपोषणाला बसलेलो आहोत। सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची की चुकीच्या पद्धतीने आम्हाला अतिरिक्त केलेला आहे। आमची 20-20, 25-25 वर्ष सेवा झालेली आहे, परंतु आमच्या नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना ठेवून आम्हाला अतिरिक्त केलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्तचा कार्यक्रम लावलेला आहे, परंतु आमच्याच शाळेला अपवादात्मक फक्त 2024-25च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त केलेला आहे, ठरवलेला आहे। ही आमच्यावर झालेला अन्याय आहे। या अन्यायाला सुद्धा वाचा फोडण्यासाठी आणि तिची दाद मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहोत। जोपर्यंत आमच्या सर्व समस्यांचे निराकरण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उपोषणाला उठणार नाहीत। जिल्हाधिकारी साहेब भेट द्यायला आले होते का तुम्हाला? नाही, प्रतिलिपी म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही प्रतिलिपी पाठवले आहेत, त्यांचा रिसोर्स सुद्धा आहे, परंतु या ठिकाणी आमच्याकडे जिल्हाधिकारी साहेबांचा कोणी प्रतिनिधी आलेला नाही किंवा कोणीही आलेलं नाही। आपण सुद्धा सकाळपासून बसलेले आहेत उपोषणाला, काय मागणी आहे मॅडम आपली? 8 महिने झाले पगार नाहीये, आर्थिक अडचणी खूप आहेत, त्याच्यातून मार्ग निघत नाहीये। आम्ही सकाळपासून उपोषणाला इथं बसलेलो आहोत, पण आमची दखल कोणी सुद्धा घेतलेली नाहीये। आलं होतं का कोणी तुम्हाला विचारायला कशाला बसले काय म्हणून? नाही, कोणी आलं नाही। शिंदे साहेब आले, 2 शब्द बोलले आणि लगेच निघून गेले।